नमस्कार मंडळी, मी गणेश जोशी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आम्ही बिघडलो या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मुलखा वेगळी माणसं या सिरीज मधून आपण वेगवेगळ्या लोकांना भेटत आहोत. त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामाची माहिती आपण करून घेत आहोत. त्यांना येणाऱ्या अडचणी, कोणत्या आव्हानांना ते कसे सामोरे जातात याबद्दल आपण दरवेळेला वेगवेगळी माहिती त्यांच्याकडूनच करून घेत आहोत. तसंच या भागात आपल्या बरोबर आज आहेत सार्थक फाउंडेशनच्या संस्थापिका आणि संचालिका सौ स्वाती नामजोशी मॅडम. नमस्कार मॅडम. स्वाती मॅडम यांनी सार्थक फाउंडेशनची स्थापना 8 वर्षांपूर्वी केली. त्यानंतर सार्थक फाउंडेशनचं जे काम आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. विशेष करून महिला सबलीकरण आणि युवकांच्या सबलीकरणासाठी या संस्थेचं खास खूप मोठं असं योगदान आहे. आणि ही सार्थक फाउंडेशन संस्था स्थापन झाल्यापासून त्यांचा प्रवास कसा घडला किंवा सार्थक फाउंडेशनची जी सुरुवात आहे तीच मुळात कोणत्या प्रेरणेतून झाली आणि त्याच्यानंतर त्यांना जी आव्हानं आली त्याच्यावर त्यांनी मात करून ही सार्थक फाउंडेशन संस्था कशी उभी केली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर स्वाती मॅडम, पहिला प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचं वाटतं की तुमची जी वेबसाईट आहे सार्थक फाउंडेशनची त्याच्यावरती एक टॅगलाईन आहे, मेकिंग द लाईफ मिनिंगफुल. तर ही टॅगलाईन देण्यामागचं काय कारण होतं? काही विशेष त्याच्या मागे कारण आहे का? हो, अगदी खूप छान ऑब्झर्व केलंय तुम्ही. कारण मेकिंग लाईफ मिनिंगफुलचा खरा अर्थ आहे की आपलं आयुष्य अर्थपूर्ण करा. मला असं वाटतं की प्रत्येकालाच आपलं स्वतःचं आयुष्य हे अर्थपूर्ण आणि मिनिंगफुल करायला आवडतं. पण ते अर्थपूर्ण कधी होतं? ज्या वेळेला तुम्हाला आयुष्याचा तुमचा पर्पज कळतो, तुमचा उद्देश कळतो. आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा एक उद्देश असतो. तो जेव्हा कळतो त्यावेळेला त्या जीवनाला खरा अर्थ पूर्ण होतो. कारण तुम्हाला फक्त सुखवस्तू राहायचं नसतं, श्रीमंत व्हायचं नसतं, तुम्हाला समृद्ध व्हायचं असतं. आणि ती समृद्धता कधी येते की ज्या वेळेला तुम्हाला खरोखर आयुष्याचा अर्थ कळतो आणि त्याप्रमाणे तुम्ही जगायचा प्रयत्न करता. म्हणजे मी तुम्हाला आय विल टेक यू बॅक. 16 वर्षापूर्वी जी माझ्या आयुष्यात जी घटना घडली त्याच्यामुळे जी मी प्रेरित झाले त्याच्याकरता तो एक प्रवास मला सांगायला आवडेल. की खूप छान, म्हणजे एमकॉम करून मॅनेजमेंट डिग्री घेऊन मी फॉरेन बँकेत कामाला लागले आणि खूप छान चाललं होतं. छान लाखांमध्ये पगार होता, चकचकीत ऑफिस होतं, सगळं काही उत्तम होतं. आणि तरी देखील मला असं वाटत होतं की काहीतरी कमी आहे. आणि एक दिवस हा प्रश्न मला पडला की व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ? माझ्या आयुष्याचा खरोखर हाच उद्देश आहे का की नोकरी करणं आणि स्वतःचं सगळं छान सुखवस्तू राहणं? आणि मला अर्थातच उत्तर असं आलं की नाही. आणि मग मी तो शोध घ्यायला लागले की मला खरोखर काय करायचंय, व्हॉट मेक्स मी हॅपी, मला स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी कुठच्या आहेत. आणि मग मला असं लक्षात आलं की मला जोपर्यंत एखाद्याच्या आयुष्यामध्ये कुठल्या तरी प्रकारे पॉझिटिव्ह चेंज किंवा सकारात्मक बदल जोपर्यंत आपण घडवत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. आणि ते लक्षात आल्यानंतर मी नोकरी सोडली आणि पूर्णपणे या क्षेत्रात उतरायचं ठरवलं. वा, अतिशय प्रेरक असं त्याच्या मागचं कारण आहे. आणि आता ही जी सार्थक फाउंडेशन ही जी संस्था आता 8 वर्षांपासून गेल्या 8 वर्ष आता कार्यरत आहे. वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात तुम्ही काम करताय. तर मला जाणून घ्यायला आवडेल की विशेष करून कोणत्या सामाजिक प्रश्नांवरती आतापर्यंत या संस्थेचं काम होत आलंय? मी सार्थक बद्दल तर बोलीनच, पण मला स्वतःला बोलायला आवडेल की नोकरी सोडल्यानंतर मी लगेचच सार्थकची स्थापना नाही केली. म्हणजे तो प्रवास मला जास्त सांगायला आवडेल. कारण काय होतं की एखादी कृती करण्याच्या मागे बराच मोठा प्रवास असतो. सो नोकरी सोडल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला समाजकार्य तर करायचं आहे, पण आपण कसं करणार आहोत. आणि त्याच्याकरता म्हणून मला एक लक्षात आलं की आपल्याला एक चांगल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. मी बऱ्याच संस्थांना भेट दिल्या. त्यावेळेला मला कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसचे डायरेक्टर जे होते डॉक्टर वालोकर, त्यांनी फार सुंदर गायडन्स केला की त्यांच्या गायडन्सच्या मुळे मी एनजीओ गव्हर्नन्स आणि मॅनेजमेंट शिकले. बरं. हे शिकत असताना मला असं लक्षात आलं की फक्त थेअरी नाही शिकायची, आपल्याला प्रॅक्टिकल ग्रासरूटला जाऊन काम करायचंय. आणि त्याच्यामुळे मग वेगवेगळ्या संस्थांना भेटी दिल्या.
त्यांचं ग्रासरूटचं लेवलचं काम बघितलं, समाजात प्रश्न काय आहेत ते कसे टॅकल करता येतील, त्याच्याकरता काय सोल्युशन्स केलेली आहेत. सरकारचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे, वेगवेगळ्या संस्था ग्राउंड लेवलला खूप काम करतायत. याच्यामधल्या गोष्टी मी शिकायला लागले. जवळजवळ 7 वर्ष वेगवेगळ्या संस्थांमध्ये मी उमेदवारी केली. म्हणजे मी तर सगळ्यांना असं सांगेन की उमेदवारी करायलाच हवी. याचं कारण म्हणजे काय होतं की तुम्हाला एखादं पॅशन असणं आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल काम करणं, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात. सो ह्या 7 वर्षाच्या उमेदवारीमधनं मला वेगवेगळ्या संस्थांमधनं कशा चालतात, कशा चालवल्या जातात, ते प्रश्न कसे हाताळले जातात, लोकांची मानसिकता काय आहे, तुम्ही जे सामाजिक प्रश्न आहेत त्याच्याकरता कुठल्या गोष्टीवरती भार द्यायला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी 7 वर्ष शिकत गेले. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की माझ्या नशिबाने किंवा देवाच्या कृपेने मला चांगली माणसं भेटली. चांगली माणसं मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. चांगली माणसं भेटली, त्या 7 वर्षांमध्ये ओळखी वाढल्या, वेगवेगळं नेटवर्क झालं आणि त्या सगळ्यांचा एक परिपाक म्हणजे त्या सगळ्यांचं एक फलित म्हणजे मी असं सांगेन की मग 8 वर्षापूर्वी मी असं ठरवलं की आता आपल्याला शाश्वत आणि सकारात्मक बदलाकरताच काम करायचं आहे. आणि ते जर करायचं असेल तर आपल्याला एक संपूर्णपणे संस्था अशी स्थापन करायला पाहिजे की केवळ याच प्रश्नांवरती लक्ष दे. सो सार्थक स्थापन करताना आमच्या मनात असं होतं की आपण जर तुम्हाला समाजात परिवर्तन हवंय तर त्या समाजात परिवर्तन कधी येईल, ज्या वेळेला तुम्ही त्या समाजात मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पुढची पिढी. बरोबर. पुढच्या पिढीवर जेव्हा तुम्ही बदल कराल, म्हणजे त्याच्यामध्ये जर शाश्वत आणि सकारात्मक बदल घडवायचा असेल तर पहिल्यांदा त्या पिढीला सक्षम करणं, त्या पिढीला सुसंस्कृत करणं, त्या पिढीला सक्षम करणं आणि सज्ञान करणं हे सगळ्यात दृष्टीने महत्वाचं आहे. कारण महिला आणि मुलं हा जे एक महत्वाचा घटक आहे आपल्या समाजातला की ज्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन इज पॉसिबल. सो आम्ही सार्थक मधनं पहिलं आमचं लक्ष केलं की मुलांमध्ये आपल्याला बदल कसा करता येईल. आणि मग त्याप्रमाणे आम्ही सगळ्यात पहिला आमचा जो बेनिफिशरी, टार्गेट बेनिफिशरी म्हणण्यापेक्षा सगळ्यात मुख्य उद्देशाने सुरुवात केली ती मुलांना सक्षम करायचं. त्याच्यामध्ये शैक्षणिक संपूर्ण होलिस्टिक एज्युकेशन म्हणजे सर्वांगीण त्यांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून काम करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होतकरू आणि अत्यंत गरीब मुलं जी असतात त्या मुलांना आपण 10वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत संपूर्ण त्यांचं शिक्षण सपोर्ट करायचं. कारण मी जे 7 वर्ष काम केलं त्याच्यामध्ये माझ्या हे लक्षात आलं की आपल्याकडे मुख्य सगळ्यात प्रॉब्लेम काय आहे. तर खरं सांगायचं तर आज संपूर्ण जगामध्ये भारत देश हा तरुण देश म्हणून ओळखला जातो, कारण सगळ्यात जास्ती तरुणांचं पॉप्युलेशन आपल्या देशात आहे. पण तरी देखील आपण सगळ्यात जास्ती एम्प्लॉयबिलिटी तयार करू शकतोय का, तर नाहीये. सगळ्यात जास्ती स्किलफुल आपले युवक आहेत का, तर नाहीयेत. देर इज अ ह्यूज गॅप बिटवीन ग्रॅज्युएशन म्हणजे शिक्षण आणि नोकरीच्या मध्ये गॅप आहे. पुन्हा तुम्ही 10वीचा आणि ग्रॅज्युएशनचा रेशो बघितला तर 10वीच्या पास होणारी संख्या आणि ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचणाऱ्याची संख्या यांच्यामध्ये पण फार तफावत आहे. तर हे का आहे, तर मुख्यत्वे करून म्हणजे तुम्हाला मुलांना माहितीच नाहीये की माझ्यातलं स्ट्रेंथ काय आहे, माझा हे काय आहे, मी कुठल्या स्टाईलला जाऊ शकतो, मी कुठची माझ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, करिअर अपॉर्च्युनिटीज काय आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट की अर्थातच आर्थिक पाठबळ नाहीये. आणि तिसरं तर मला स्किल्स नाहीयेत माझ्याकडे. तर या 3 गोष्टींवरती प्रामुख्याने आम्ही लक्ष द्यायचं ठरवलं. आणि म्हणून आमचं पहिलं जे व्हर्टिकल आहे ते आम्ही सुरू केलं, तर ते संपूर्णपणे सर्वांगीण मुलांचा विकास आणि त्यांची स्किल डेव्हलपमेंट. 5 शाळा आम्ही सिलेक्ट केल्या आणि त्या 5 शाळांमधनं आम्ही 8वी पासून मुलांना शिक्षित म्हणजे हे जे 24 स्किल्स आहेत, मोस्ट इसेन्शियल 24 स्किल्स, असं आम्ही एक संपूर्ण मॉड्यूल तयार केलं. आणि त्या मुलांना शाळेत पूर्ण वेळ 8वी 9वी 10वीच्या मुलांना करिअर समुपदेशन असेल किंवा त्यांना गोल सेटिंग असतील, स्वॉट अनालिसिस असेल, तर या सगळ्या गोष्टी, कम्युनिकेशन स्किल असतील, तर हे आम्ही शाळेपासून शिकवायला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे तुम्ही फोकस आधी 8वी ते 10वी शालेय विद्यार्थ्यांवरती आम्ही पहिला फोकस केला. 8वी 9वी 10वी मध्ये आम्ही शाळेत जाऊन शिकवलं. आणि 10वी नंतर मात्र आम्हाला हे लक्षात आलं की पुष्कळच्या मुलांची शिक्षण ही पैशाच्या अभावी थांबतायत. त्याच्यामुळे मग 10वी पास झाल्यानंतर जी गरीब आणि होतकरू मुलं होती, अतिशय म्हणजे वस्ती पातळीवरची, शहरामधल्या झोपडपट्टीमध्ये राहणारी, गावांच्या खेडेगावामध्ये रिमोट जागी राहणारी, तर अशा मुलांना आम्ही
10वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत नुसतं आर्थिक साह्य नाही. कारण मला हे लक्षात आलेलं होतं की नुसतं आर्थिक साह्य देऊन मुलांना चालत नाही. तर त्याच्याबरोबर त्यांना हाही गायडन्स द्यायला लागतो की त्यांच्यामधली स्वतःची अंगभूत क्षमता काय आहे, त्यांचा कल काय आहे, तो कसा ओळखायचा, कुठल्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज त्यांना आहेत, या संधीचा फायदा त्यांनी कसा घ्यायचा. आणि त्याच्याच बरोबर त्यांना ह्या सगळ्या स्किल्स पण आवश्यकता आहेत. कारण आपण म्हणतो पण लाईफ स्किल्स म्हणजे जीवन कौशल्य आवश्यक आहेत, प्रोफेशनल स्किल्स आवश्यक आहेत, इमोशनल स्किल्स आवश्यक आहेत. कारण ही मुलं जेव्हा वाढतात तेव्हा खूप वेगवेगळ्या भावनिक बदलांना त्यांना सामोरं जावं लागतं. ह्या सगळ्या स्किल्स वरती त्यांना इक्विप करणं आणि त्याच्यानंतर त्या मुलांना एक हँड होल्डिंग करणं. म्हणजे आमचा जो सार्थक मैत्र उपक्रम सुरू आहे तो जो आम्ही सुरू केला तो ह्याच कारणाकरता की ह्याच्यामध्ये एंड टू एंड ब्रिजिंग द गॅप करायला सुरुवात केली की मुलांना नुसतं आर्थिक साह्य नाही, त्याच्याबरोबर स्किल डेव्हलपमेंट, त्याच्याबरोबर त्यांना करिअर समुपदेशन, त्याच्याबरोबरच त्यांना आम्ही मेंटॉर्स नियुक्त केले. तर हे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले मेंटॉर्स आहेत. म्हणजे काही जण, काही डॉक्टर्स आहेत, काही इंजिनियर्स आहेत, काही वकील आहेत, काही टीचर्स आहेत, ट्रेनर्स आहेत. तर हे सगळे जे मेंटॉर्स आहेत हे या मुलांबरोबर सतत काम करत असतात. म्हणजे ही 7 वर्ष ह्या मेंटॉर्स आणि आमची मुलं ही एकत्र प्रवास करतात ऑलमोस्ट. आणि त्याच्यामुळे मग त्यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये जे प्रश्न येतात किंवा त्यांना नोकरीविषयक काही प्रश्न येतात किंवा त्यांना पुढच्या अपॉर्च्युनिटीज बद्दल प्रश्न येतात तर त्याच्याकरता हे मेंटॉर्स त्यांना गाईड करू शकतात. वा, म्हणजे तुमचं संस्थेचं काम आता कसं सुरू आहे याबद्दल तुम्ही बरीच आता माहिती विस्तारित सांगितलीत की कशा स्वरूपाचं हे काम आहे. आणि हे काम करत असताना आता तुम्ही जसं म्हटलात की मेंटॉर्स, वेगवेगळे मेंटॉर्स इथं त्या मुलांबरोबर, त्या विद्यार्थ्यांबरोबर सतत 7 वर्ष कंटिन्युअस राहतात आणि त्यांच्याबरोबर सतत मार्गदर्शनासाठी ते उपलब्ध असतात. म्हणजे आणि फक्त आर्थिक स्वरूपात मदत करून भागत नाही तर त्याच्यासोबत त्यांचं करिअर, त्यांचं पूर्ण जे जीवन घडवायचंय तर त्यासाठी त्यांना सतत मार्गदर्शनाची जी आवश्यकता आहे आणि तो सगळ्यात मोठा भाग तुम्ही तुमच्या या संस्थेतून पुरवताय त्यांना. ही खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे खरं तर. कारण असं काम करणारी संस्था कदाचित म्हणजे माझ्या पाण्यात तरी आता एकमेव अशी तुमची संस्था आहे की जी करिअर गायडन्ससाठी किंवा फक्त मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत न करता त्यांना पुढच्या करिअरच्या दृष्टीने सतत त्यांच्या पाठीशी राहणं, त्यांना सतत मार्गदर्शन करणं, ह्याच्यात त्यांच्यासोबत प्रवास करत असते. खूप छान काम आहे हे. आणि आता मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्यासोबत हे मेंटर्स आहेत, तुमची बरीच मोठी टीम याच्या मागे काम करत असते. तर ह्या टीमचं तुम्हाला जे सहकार्य जे मिळतं ते कशा स्वरूपाचं आहे आणि ते किती महत्वाचं आहे? टीम शिवाय कुठचंही काम होऊ शकत नाही. मी तर सांगेन की जेव्हा व्यक्तिगत पातळीवर मनुष्य जेव्हा काम करतो त्यावेळेला त्याची स्वतःची पॅशन आणि त्याची मेहनत करायची तयारी एवढ्याच पुरेशा असतात. पण ज्या वेळेला तुम्ही व्यक्तीपासून संस्था पातळीवर काम करायला सुरुवात करता आणि ज्या वेळेला तुमच्या कामाचा विस्तार व्हायला लागतो त्यावेळेला तुम्हाला टीम शिवाय कुठचंही काम होत नाही. म्हणजे टीमचा अर्थच असा आहे की टुगेदर एव्हरीवन अचीव्हज मोर. आणि हे अतिशय सत्य आहे. आणि त्याच्याकरता म्हणून तुम्हाला वेगवेगळी चांगली माणसं एकत्र करावी लागतात, त्या माणसांना बांधून ठेवावं लागतं, त्यांचे जे अंगभूत गुण असतात, त्यांचे जे स्किल्स असतात, त्यांचा जो वेळ असतो याचं उत्तम नियोजन करावं लागतं. आणि त्या सगळ्यांना बांधून घेऊन त्यांना तुमचा जो उद्देश आहे, तुमचा म्हणजे उदाहरणार्थ सार्थकचा जे विजन आहे, तुमची जी मिशन आहे ती त्यांना सांगावी लागते आणि त्याच्याकरता त्यांना प्रेरित करावं लागतं. तर हे करून काम उभं राहतं. म्हणजे मी तुम्हाला सांगते की 8 वर्षापूर्वी आम्ही सार्थकची स्थापना केली. आम्ही पहिल्यांदा 2च व्हर्टिकल मधनं सुरुवात केली होती, ज्याच्यामधनं आम्ही पूर्णपणे होलिस्टिक एज्युकेशन आणि स्किल डेव्हलपमेंट. परंतु गेल्या 8 वर्षामध्ये आमची टोटल 6 व्हर्टिकल्स ओपन झालेली आहेत. कारण आम्हाला असं लक्षात आलं की एक जशी सामाजिक प्रश्न आहेत त्या सामाजिक प्रश्नांना ऍड्रेस करायला, आणि ते एकमेकात गुंतलेले आहेत. एक सामाजिक प्रश्न तुम्ही फक्त ऍड्रेस करू शकत नाही, ते एकमेकात गुंतलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला असं करता करता वेगवेगळ्या गोष्टींवरती काम करावं लागतं. सो आम्ही महिला सक्षमीकरणावरती काम सुरू केलं. जसं आम्ही मुलांच्या मध्ये गावांमध्ये रिमोट ठिकाणच्या मुलं किंवा महाराष्ट्रभरातली मुलं जशी अशी आहेत, तशीच आम्ही शहरांमधल्या स्लम्स मध्ये म्हणजे वस्ती पातळीवरती राहणाऱ्या महिला
किंवा गाव पातळीवरती राहणाऱ्या महिला, या सगळ्या महिलांबरोबर आम्ही सक्षमीकरण केलं. म्हणजे त्यांच्यामध्ये पण, म्हणजे महिलांचा प्रश्न तुम्ही म्हणालात तर महिलांमध्ये अफाट क्षमता आहेत, अफाट. त्याच्याशिवाय त्या या सगळ्या गोष्टी बॅलन्स करू शकत खरंय. नाहीत. परंतु दुर्दैवाने अजूनही महिला स्वतःवर काम करत नाहीये आणि त्याच्याकरता त्यांना मुळात स्वजाणीव त्यांना निर्माण करून देणं, त्यांची सेल्फ वर्थ जाणीव करून देणं, त्यांचे स्वतःचे हक्क त्यांना समजावून सांगणं. पुष्कळशा महिलांना अतिशय उत्तम कला आहेत त्यांच्या अंगात, त्यांच्या हातामध्ये स्किल्स आहेत, परंतु त्याचा वापर स्वतःच्या उत्पन्नाकरता कसा करू शकतो हे त्यांना माहित नाहीये. सो ते त्यांना माहित करून देणं, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये शिकवणं, किंवा त्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग देऊन त्यांना प्रेरित कसं करता येईल, त्यांना साध्या साध्या गोष्टीतनं ही जी कसरत करावी लागते पुष्कळदा, की माझं घरात बघू मी की बाहेर बघू, त्यातला बॅलन्स कसा बघू. सो अशा प्रश्नांवरती आम्ही काम करायला सुरुवात केली. जवळजवळ गेले 5 वर्ष मी पुण्यातल्या शहरातल्या सगळ्या जे वॉर्ड्स आहेत, नगरसेवकांच्या मदतीने आम्ही वेगवेगळ्या वॉर्ड्स मधल्या महिलांवरती अशा प्रकारचे सेशन्स घेतो. मग ते अगदी आरोग्याबद्दलचे असतील, म्हणजे स्वतःचं आरोग्य कसं ठेवायचं, कारण तुम्ही स्त्री जर निरोगी असेल तरच ती सगळी कामं करू शकते आणि कुटुंबाकडे बघू शकते. सो हे तिसरं व्हर्टिकल झाल्यानंतर आरोग्य हा महत्वाचा गोष्ट आहे. कारण आपली मुलं काय किंवा महिला काय, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या जर सक्षम आणि निरोगी असतील तरच ती काहीतरी करू शकतात. त्याच्यामुळे हा प्रश्न ऍड्रेस करणं फार महत्वाचं वाटलं आम्हाला, की शाळांमध्येही आम्हाला हे दिसलं की मालन्यूट्रिशन परिस्थिती खूप आहे, स्त्रियांमध्ये अॅनिमिया आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या वयामध्ये, फॉर एक्झाम्पल प्युबर्टीमध्ये नंतर, म्हणजे वयात आल्यानंतरचे काही प्रश्न आहेत मुलींना पडणारे, फॅमिली प्लॅनिंगच्या दृष्टीने महिलांना पडणारे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर आपल्या सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, अशा वेगवेगळ्या संक्रमणातनं स्त्री जात असते, मेनोपॉझल प्रॉब्लेम्स आहेत. सो हे सगळे ऍड्रेस करायला लागतात. शाळेमध्ये जाऊन आम्ही मुलांबरोबर आरोग्य शिबिरं घ्यायला सुरुवात केली. सो आमचं तिसरं व्हर्टिकल जे झालं ते पूर्णपणे आरोग्याबद्दल आम्ही केलं. म्हणजे याच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक दोन्ही, म्हणजे जेवढं शारीरिक आरोग्याबद्दल लक्ष द्यायला गरज आहे तेवढीच मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दलही द्यायची गरज आहे. कारण दुर्दैवाने आज कितीतरी मुलांना सबस्टन्स अब्युज हे कायम आहे. म्हणजे मुलांना ड्रग्ज आणि हे फार इझिली अवेलेबल आहे आणि त्याच्याकरता म्हणून त्या मुलांकरता चांगलं काय वाईट काय आणि हे कसं टाळायचं, ऍडिक्शन कसं टाळायचं हे सांगणं गरजेचं आहे. कारण की ज्या वस्तींमधनं येतात त्या वस्तीमध्ये हे सर्रास आहे. त्याच्यानंतर आताचा नवीन आलेला अजून एक ऍडिक्शन म्हणजे सोशल मीडिया ऍडिक्शन, जे की आम्हाला वृद्धांना लागलेलं आहे. तर त्याच्यावरती काम आम्ही करतो. मुलांच्या दैनंदिन, म्हणजे त्यांच्या वाढीकरता योग्य त्यांचे जे भावनिक प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी ही मुलं वेगवेगळ्या गोष्टीला एक्सपोज झालेली असतात. डोमेस्टिक व्हायलन्स सारखा गोष्टी घडत असतात, बाजूबाजूला गुन्हेगारीचं प्रमाण असतं वस्त्यांमध्ये. तर त्याच्याकरता म्हणून त्यांच्या इमोशनल प्रश्नांना आम्ही देतो. त्याच्याच बरोबर अगदी वयात येतांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे प्रेम आणि आकर्षण. प्रेम, मैत्री आणि आकर्षण यातला फरकच मुलांना माहित नसतो. सो आम्ही त्याच्यावरही काम करतो. आमचं एक मॉड्युलच त्याच्यावरती आहे की प्रेम, मैत्री, आकर्षण म्हणजे काय, किंवा तुम्हाला आता अभ्यास करण्याची का गरज आहे आणि बाकीच्या म्हणजे अट्रॅक्शन तुम्ही कशी टाळू शकता किंवा त्या ऍड्रेस कशी करू शकता. सो हे आम्ही तिसऱ्या याच्यात करतो. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या खेडेगावांमध्ये वगैरे जाताना जेव्हा लक्षात आलं की पायाभूत सुविधाच नाहीयेत शाळांमध्ये. शाळांमध्ये लायब्ररीज नाहीयेत, बऱ्याचशा लॅब, सायन्स लॅब्स नाहीयेत, मुलांना वेगवेगळे एक्सपोजर देणारे ई लर्निंग नाहीयेत. त्याच्यानंतर मुलांना काही काही ठिकाणी तर अशी शाळांची परिस्थिती आहे की टॉयलेट्स नाहीयेत. टॉयलेट्स नसतील तर मुली येणार कुठूच. त्याच्यामुळे शाळेमध्ये येण्याचं प्रमाणही कमी आहे. सो हे सगळं करताना आम्ही सार्थक शाश्वत ह्या 5व्या व्हर्टिकलची सुरुवात केली की ज्याच्यामध्ये आपण पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करू शकू. आणि मला आता वाटतंय की गेल्या 3 वर्षापासून आम्ही 100च्या वर शाळांमध्ये टॉयलेटचं करून देणं, त्याच्यानंतर सोलर पॅनल्स करून देणं, त्याच्यानंतर वर्गांची डागडुजी करून देणं, काही जणांना छप्पर नव्हतं तर छप्पर करून देणं, अंगण नव्हतं, मुलांना स्पोर्ट्स इक्विपमेंट नाहीयेत किंवा त्यांना म्युझिक शिकायचंय पण म्युझिकल इक्विपमेंट्स नाहीयेत. तर अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा मुलांना उपलब्ध करून देणं की त्यांना शाळेत यावंसं वाटलं पाहिजे. मुळात मी शाळेत काय यावं, तर त्याच्याकरता म्हणून या सगळ्या गोष्टी पण त्यांना मिळाल्या पाहिजेत, कारण हा हक्क आहे त्यांचा. सो या सगळ्या सुविधा आम्ही दिल्या.
आणि मागच्या वर्षीपासून आम्ही अजून एका व्हर्टिकलला सुरुवात केली आणि ते म्हणजे सार्थक सेवा. गेल्या 15 वर्षामध्ये माझा जो प्रवास झाला त्याच्यामुळे मला असं लक्षात आलं की खूप माणसं अतिशय चांगल्या उद्देशाने आणि चांगल्या उद्दिष्टाने समाजकार्य करायला उतरतात, अतिशय पॅशनेटली काम करतात आणि जे तन मन धन लावून हे काम करावं लागतं. हे करत असताना त्यांना बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागतं. याचं कारण म्हणजे ज्या वेळेला तुम्ही व्यक्तिगत कामांवरनं संस्था पातळीवरच्या कामांना येता त्यावेळेला तुम्हाला संस्थांची बांधणी कशी करायची, त्याच्याकरता माणसं कशी जोडायची, त्याच्यानंतर अनेक कंप्लायन्स असतात सामाजिक संस्थांकरता, तर ते कंप्लायन्स कसे करायचे याची पुष्कळांना जाणीव नसते. त्याच्यानंतर पुष्कळदा आपण आर्थिक प्रश्न तर असतोच, आर्थिक पाठबळा करता तुम्हाला अनेक डोनर्सना अप्रोच करावं लागतं, वेगवेगळ्या कॉर्पोरेट्सना अप्रोच करावं लागतं. तर ते कसं करायचं, त्याच्याकरता एखादा प्रकल्प डिझाईन कसा करायचा, प्रपोजल कसं करायचं, किंवा पूर्णपणे वर्षभराचं किंवा एखाद्या प्रकल्पाचं नियोजन कसं करायचं. तर अशा अनेक गोष्टी ज्या असतात याच्याकरता तो मनुष्य कितीही पॅशनेट असला तरी देखील इक्विप नसतो. पुन्हा इथेही स्किलचाच मुद्दा येतो की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या क्षेत्रात उतरता त्यावेळेला फक्त पॅशन नाही तर तुमची पॅशन डेडिकेशनच्या बरोबर तुमचं डायरेक्शन आणि तुमचं इम्प्लिमेंटेशन हेही महत्वाचं असतं. आणि याच्याच करता आम्हाला असं वाटलं की मग आपण सार्थक सेवा नावाचं एक व्हर्टिकल चालू करू, ज्याच्या अंतर्गत आम्ही अशा अनेक सेवाभावी संस्था आहेत की ज्या खूप चांगलं काम करतायत परंतु ज्यांना अशा मदतीची गरज आहे. काही व्यक्ती आहेत, व्यक्तिगत मदत सुद्धा. सो आम्ही सार्थक सेवाच्या अंतर्गत अशा संस्थांचे आणि संस्थात काम करणाऱ्या लोकांचे कपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप घेतो की त्यांची कौशल्य विकसित व्हावी आणि त्यांना वेगवेगळी मदत मिळावी. तसंच आपण ऍडव्हायझरी सर्व्हिसेस देतो आणि या सगळ्या सर्व्हिसेस आणि हे सगळे कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम हे वर्षभर चालू असतात आणि हे पूर्णपणे विनामूल्य आहे. म्हणजे सेवा, समाजाची सेवा करणाऱ्यांकरता सेवा म्हणून सार्थक सेवा असा हा प्रकल्प. तसे 6 व्हर्टिकल्स मधनं साधारणपणे आपली आता 50 जणांची टीम आहे. त्याच्यामध्ये आपले कोऑर्डिनेटर्स आहेत, त्याच्यानंतर मुलांबरोबर काम करणारे काउन्सिलर्स आहेत, या मुलांना गाईड करणारे मेंटॉर्स आहेत, त्याच्यानंतर काही इंडस्ट्री एक्सपर्ट्स आहेत, बाहेरनं फील्ड एक्सपर्ट्स आहेत आणि वेगवेगळ्या कॉर्पोरेट्स आणि या सगळ्यांचं मिळून आमची एक अशी छान परिवार झालेला आहे. मुलं सुद्धा, मुलांची संख्या सुद्धा आम्ही 15 मुलांपासून सुरुवात केली होती. आता आमची महाराष्ट्रभरात 700च्या वरती मुलं आहेत. सो आमची फॅमिली वाढती, मोठी होती, एक्सटेंड होती. खूप छान. म्हणजे आता तुमचा हा जो प्रवास जो सुरू झालेला 8 वर्षांपूर्वी जी संस्था स्थापन केली त्यानंतर हा प्रवास आतापर्यंत सुरू आहे, याच्यामध्ये अनेक मंडळी तुम्हाला भेटली, ती तुम्हाला जोडली गेली, या कार्यात त्यांचाही समावेश होत गेला. याच्याच बरोबर महत्वाचं असतं की आपलं कुटुंब, कारण कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय या गोष्टी करणं अशक्य असतं. तर मग त्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? तुमचं ऍब्सोल्युटली बरोबर आहे. कारण जसं आपण एखादं कार्य उभं करताना टीम शिवाय काही होत नाही आणि त्याचप्रमाणे तुम्हाला कुटुंब ही सुद्धा तुमची टीम आहे. बरोबर. कुटुंबातला प्रत्येक सदस्य तुमची टीम आहे आणि जे टीमवर्क झालं नाही तर तुम्ही हे काम करूच शकत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला मी हा निर्णय घेतला की मला नोकरी सोडायची आणि मला या कार्यात उतरायचंय, त्यावेळेला सुद्धा मी माझ्या फॅमिली मेंबर्सना जवळ बोलवलं आणि त्यांना ही कल्पना दिली की मला आता नोकरी करायची नाही, मी आता याच्यापुढे एकही पैसा कमावणार नाही, मी फक्त या कारणाकरता आणि माझ्या आनंदाकरता काम करीन आणि ते मात्र मी कायम करीन. अच्छा. पण ते समजून घेऊन माझ्या फॅमिलीने, अगदी माझ्या सासूबाई, माझी मुलगी, माझे मिस्टर सगळ्यांनी भरभरून मला मदत केली आणि माझ्या पाठीशी ते उभं राहिले. कारण ते जर शक्य नसतं तर मला एवढ्या मोकळेपणाने काम करता आलं नसतं. आणि सार्थकची स्थापना करताना सुद्धा म्हणजे मी तर सांगेन की सार्थकच्या स्थापनेच्या मागे माझ्या वडिलांचा प्रचंड पाठिंबा माझ्याकडे होता. ज्या वेळेला मी त्यांना ही कल्पना सांगितली की आप्पा आपल्याला अशा प्रकारचं काम करायचंय आणि मी गेले 7 वर्षाची उमेदवारी केली आहे आणि मला आता लक्षात आलेलं आहे की मला काय करायचंय आणि मला कसं करायचंय, तर त्यावेळेला अर्थातच सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की तुम्हाला आर्थिक पाठबळ कोणी देत नाही. कारण तुम्ही कामात सुरुवात केल्याशिवाय आणि तुम्ही स्वतःला प्रूव्ह केल्याशिवाय तुम्हाला कोणी डोनर्स नाही ते देऊ शकत. पण त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला पाठिंबा दिला आणि ते माझ्या पाठीशी उभे राहिले की तुला जेवढ्या मदतीची गरज असेल तेवढं त्यांनी स्वतःची
इन्व्हेस्टमेंट आणि आमच्या दोघांची जी काही पुंजी होती ती बापरे. संपूर्णपणे आम्ही सार्थकमध्ये लावली आणि त्याच्याचमुळे मी सार्थकचं काम एवढ्या धडाडीने सुरू करू शकले. सो फॅमिली मॅटर्स अ लॉट. म्हणजे फॅमिली शिवाय तुम्हाला शक्य होत कुठलीही नाही. गोष्ट शक्य होणार नाहीये. नक्कीच. आणि खूप महत्वाचा मुद्दा होता हा की एवढं मोठं काम जेव्हा उभं करायचंय तेव्हा घरातल्यांचा अर्थात कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा तिथे असणं आवश्यक असतं. हो. आता त्याचबरोबर ही जी आता तुमची फॅमिली एक्सटेंड होत गेली अर्थात म्हणजे आपलं एक कुटुंब आणि त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी काम करतो जे कार्यक्षेत्र आहे आपलं त्या ठिकाणचं एक कुटुंब अशा या दोन्ही कुटुंबाच्या पाठिंब्यावर आपल्या संस्थेचं काम हे उभं राहत असतं. खरंय. आणि मग आता असेच अनेक जण असतात की ज्यांना या कार्यात सामील व्हायचं इच्छा असते आणि मग कदाचित काही माहीत नसल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे ते येऊ शकत नाही याच्यामध्ये काम कसं करायचं माहित हा, म्हणजे नसतं. सुरुवात कुठनं करायची हेच माहित बरोबर. नसतं. बरोबर. तर अशांना तुम्ही काय सांगाल की जर तुमच्यासोबत काम करायचं असेल तर ते शक्य आहे का आणि जर त्यांना स्वतःच इंडिपेंडेंटली काम करायचं असेल तर ते कसं करावं मग? ओके. मला वाटतं तुमच्या प्रश्नांना मी एक 3 वेगळ्या अँगल मधनं उत्तर देऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे एक मानायची अशी तयारी आहे की समाजकार्य करणं म्हणजे काहीतरी वेगळं करणं. खरं सांगायचं तर आपल्या या समाजाचा आपणही एक भाग आहोत. हो. त्याच्यामुळे समाजात ज्या गोष्टी आता तुम्हाला खटकतायत किंवा ज्याच्याकरता तुम्हाला वाटतंय की याच्यामध्ये काही प्रगती काही बदल व्हायला हवेत ते तुमच्या लेवलला ऍड्रेस करणं पण गरजेचं आहे. की एखादी गोष्ट आहे त्या समाजातली जी काही गोष्टी आहेत ज्या चुकीच्या चाललेल्या आहेत त्याच्याकरता मी माझ्या एक इंडिव्हिज्युअल म्हणून एक व्यक्ती म्हणून मी काय करते. दुसरी गोष्ट की त्याच्याकरता मी व्यक्तिगत सहभाग कसा करू शकतो की मला पुढच्या पिढीला कुठल्या प्रकारची मूल्य द्यायचे कुठच्या प्रकारचं संस्कार द्यायचे तर त्याच्याकरता मला सुसंस्कारित व्हायला पाहिजे. मला माझ्यात बदल केले पाहिजेत. हे जरी प्रत्येक माणसाने ठरवलं म्हणजे आम्ही जेव्हा मेंटॉर्स करता अपील करतो त्यावेळेला मी तुम्हाला सांगते की प्रत्येक माणसाकडे देण्यासारखं बरंच काही असतं. प्रत्येक माणसाकडे पैसा ही एकमेव गोष्ट नाहीये. तर तुमचं ज्ञान असतं तुमचे अनुभव असतात. त्याच्यानंतर तुम्ही जे ज्ञान घेतलेलं आहे तुमचे एक्सपिरियन्स आहेत तुमचा एक्सपर्टाईज आहे हे तुम्ही देऊ शकता. तुमचा वेळ असतो आणि शिवाय तुम्ही देणारा विश्वास किंवा अगदी निरपेक्ष प्रेम हे सुद्धा तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलं तर त्याच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकतो. आणि हे मला या इतक्या वर्षातनं कळलेलं आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्ही व्यक्ती म्हणून मी समाजाचा भाग आहे तर मी कुठल्या गोष्टींमध्ये बदल घडू शकते हा पहिला विचार. दुसरा विचार की तुम्ही कुठच्याही जेव्हा एखादी गोष्ट ठरवलीत की मला ना गिव्हिंग बॅक टू सोसायटी हा कॉन्सेप्ट आहे. पुष्कळदा 40-50 मध्ये प्रत्येक जण हा विचार करतो की आता माझी सांसारिक जबाबदाऱ्या मी थोडीशी बाहेर पडलंय तर मी काय करू शकतो. तर डेफिनेटली तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांना तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यांच्यामध्ये तुम्ही व्हॉलेंटिअरिंग करू शकता. अशा खूप संस्था महाराष्ट्रात पुण्यात मुंबईमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. तिसरी गोष्ट की तुम्ही संपूर्णपणे तुमचा मार्ग बदलायचा आहे किंवा तुम्हाला हेच पॅशन आहे की मला समाजामध्ये जाऊनच काम करायचंय ग्रास रूटला पूर्ण वेळ काम करायचंय तर फक्त मानसिक तयारी एवढी ठेवा की तुमच्या पॅशन बरोबर तुमची व्हिजन असली पाहिजे. तुम्ही कशा करता काम करणार आहात कुठल्या घटकांकरता काम करणार आहात कुठल्या प्रश्नांकरता ऍड्रेस करणार आहात हे तुम्हाला कळलं पाहिजे. याच्याकरता योग्य मार्गदर्शन घ्या. याच्याकरता योग्य प्रकारे शिक्षण घ्या. थोडा वेळ उमेदवारी करा. जर तुम्हाला माहित नसेल तर याची उमेदवारी आवश्यक आहे. म्हणजे आपल्याकडे MSW सारखे अतिशय उत्तम कोर्स आहेत. एनजीओ गव्हर्नन्स मॅनेजमेंट सारखे कोर्स आहेत. CSRचे वेगवेगळे डिप्लोमाज आहेत. पण त्याच्यापेक्षा सुद्धा म्हणजे हे शिक्षण तर घ्याच पण त्याच्या बरोबरीने तुम्ही खुद्द फील्ड वर्क जाऊन करा. म्हणजे गावांमध्ये जाऊन काम करणं किंवा संस्थेमधनं वेगवेगळ्या वस्ती पातळीवरती काम करणं हे जे मला तुम्हाला जास्तीत जास्त शिकवून देईल आणि तुम्ही डेफिनेटली हे करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आपलं ज्ञान किंवा आपला अगोदरचा पूर्वानुभव याच्यावरती संपूर्णपणे कोरीपाटी करायची आणि टोटली नवीन क्षेत्रात जायचं तर असं नाहीये. म्हणजे मी तरी तुम्हाला सांगते की बँकिंग मधल्या किंवा कॉर्पोरेट मधला जो माझा 15 वर्षाचा 16 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींचा फायदा मला माझ्या सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणजे माझ्या सार्थकच्या मध्ये कितीतरी प्रमाणात झालेला आहे. कारण तो जो अनुभव आहे तो सुद्धा तुम्ही आणू शकता त्याच्यामध्ये. सामाजिक कार्य करताना तुम्हाला सिस्टीम्स डिसिप्लिन
ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा त्याच्यामध्ये प्रोफेशनलिझम आणणं, ह्याही महत्वाच्या गोष्टी आहेत. अजून एक मला सांगायला खूप आवडेल, आणि आता सोशल मीडिया ऍक्टिव्ह झाल्यामुळे खरं सांगायचं तर हे सांगणं मला जड जात आहे, की पोकळ प्रसिद्धी करता तुम्ही काम करू नका. हा. पुष्कळदा गेल्या काही वर्षांमध्ये असं झालेलं आहे की फक्त फोटो काढणं किंवा फक्त एखादं रील बनवणं किंवा फक्त एखादं काय म्हणतात त्याला प्रसिद्धी करता करणं, याच्याकरता सुद्धा लोक काही करायला लागले. बरोबर. पण ते तितपतच असतं, त्याच्यामधनं तुम्हाला मिळणारं जे खरंच आत्मिक समाधान असतं ते कधीच मिळणार नाही. जोपर्यंत तुम्ही ऍक्च्युअल प्रश्नांना हात घालत नाही आणि त्याच्याकरता सातत्याने काम करत नाही, तोपर्यंत तुम्हाला खरोखरच समाजात जर काही बदल घडवायचा असेल तर ते शक्य होत नाही. सो मला तरुणांना आणि सेकंड इनिंग मधल्या लोकांना एक मोठा अपील करायचं आहे की जरूर जर तुम्हाला मनातनं वाटत असेल की आपण समाजाचं काही देणं लागतो आणि समाजाला आपल्याला काही करायचं आहे, तर नक्की या क्षेत्रात या. आणि मी जर एक करू शकते, मी 40ला माझं क्षेत्र बदललेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना या क्षेत्रात शिकून मग काम करत करत शिकत गेलेली आहे. तर मला असं वाटतं की कोणीही ज्याला खरोखर एम्पथी आहे, म्हणजे ज्याला सहानुभूती आहे, दुसऱ्याच्या दुःखांची जाणीव आहे आणि मुख्य म्हणजे समाजभान आहे, असं कुठलीही व्यक्ती हे काम करू शकते. नक्कीच खूप महत्वाचा आणि मोलाचा हा संदेश आहे खरं असं म्हणू शकतो आपण. कारण बऱ्याच लोकांना इच्छा असते पण मार्ग मिळत नसतो. पण नक्कीच आता तुमचं आता जे तुम्ही सांगितलं ते जर ऐकलं तर त्यात बऱ्याच गोष्टी आहेत आणि नक्कीच ज्याला इच्छा आहे तो हे काम करू शकतो, सामाजिक कार्यात नक्कीच येऊ शकतो. आणि माझं म्हणजे असं मत आहे की या निमित्ताने काही माणसं नव्याने तुमच्या बरोबर जोडली जावीत आणि हे तुमचंच हे काम आणखीन वृद्धिंगत हो अशीच अपेक्षा करत होता. आणि तुमचं एवढं व्यस्त जी दिनचर्या असते की सतत तुमची जी धावपळ सुरू असते, त्यातून तुम्ही थोडासा जो वेळ काढलात आणि आम्ही बिघडलो या चॅनलला ही जी मुलाखत दिलीत त्याकरता आम्ही बिघडलोच्या टीम कडून तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुमचे मानले पाहिजेत, कारण तुमच्या माध्यमातनं आमच्यासारख्या व्यक्ती समाजापुढे जाऊ शकतात आणि कदाचित अजून काही लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो आणि त्यानिमित्ताने जर लोकांमध्ये काही आपण परिवर्तन घडवू शकलो तर त्याच्यासारखं भाग्य नाही. नक्कीच. मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.